हॅलो फ्रेंड्स, तुम्ही शॉर्ट्स क्रिएटर असाल, शॉर्ट्स व्हिडिओ बनवत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज युट्यूबने दिलेली आहे. आता ही गुड न्यूज कोणती? पण तुम्ही जर शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असाल आणि ही छोटीशी चूक करत असाल तर या अपडेटचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. तर चला, ही नेमकी अपडेट कोणती आहे, ही गुड न्यूज कोणती आहे आणि तुम्ही चूक कोणती करताय शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करताना? तुमचे व्ह्यूज का वाढत नाहीत? या अपडेटमुळे तुमचे व्ह्यूज इतके वाढणार आहेत की तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाहीत. इतके व्ह्यूज तुम्हाला वायटीमध्ये दिसणार आहेत. तर चला, ही नेमकी अपडेट कोणती आहे तुम्हाला व्हिडिओ एंड पर्यंत पाहायचा आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट देत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच युट्यूबच्या संदर्भातले नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. 31 मार्च 2025च्या नंतर हे रूल लागू होणार आहेत. पण पहिल्यांदा कसं व्हायचं माहिती का? जसं की शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही अपलोड करायचे, 3 मिनिटाचा शॉर्ट्स व्हिडिओ असेल आणि तो ऑडियन्सने एंड पर्यंत पाहिला, म्हणजे पूर्ण पाहिला, तरच तुमचा व्ह्यूज काउंट व्हायचा. ठीक आहे, अर्धा पाहिला किंवा मग सहज स्वॅप केला तर तुम्हाला तिथे व्ह्यूज दिसत नव्हता. अशा प्रकारे पहिलं होतं. आता तसं नाही, व्हिडिओचे व्ह्यूज इतके वाढणार आहेत, ते पण 31 मार्च 2025च्या नंतर तुमच्यावर व्ह्यूजची बारिश पडणार आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. ते कसं? तुम्हाला अनालिटिक मध्ये 2 टाईपचे व्ह्यूज दिसणार आहेत, एंगेज व्ह्यू आणि रेग्युलर व्ह्यू. आता तुम्ही असं म्हणसाल ताई, हे एंगेज व्ह्यू रेग्युलर व्ह्यू नेमकं आहे काय? आता हे एंगेज व्ह्यू म्हणजे काय? तुमचे 3 मिनिटाचा शॉर्ट्स व्हिडिओ असेल, पूर्ण एंड पर्यंत तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ पाहायला गेला, म्हणजे पूर्ण किंवा मग तुमचा 15 सेकंदाचा असो किंवा मग 3 मिनिटाचा असो, तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ एंड पर्यंत पाहिला, पूर्ण पाहिला, तरच तुमचा व्ह्यूज तिथे काउंट होणार आहे एंगेज व्ह्यू मध्ये. आता दुसरा टाईप आहे रेग्युलर व्ह्यू. रेग्युलर व्ह्यू मध्ये सुद्धा तुमचे व्ह्यूज दिसणार आहेत. ते कोणते आणि कसे? जसे की शॉर्ट्स व्हिडिओ पाहतो, आपल्याला जर त्या शॉर्ट्स व्हिडिओचं थंबनेल एंगेज वाटलं नाही, बेस्ट पार्ट दिसत नसेल, आपण कसं म्हणतो, अरे काही एवढं विशेष नाही, आपण स्वॅप करतो, स्क्रोल करतो, नेक्स्ट व्हिडिओ पाहायला जातो. नेक्स्ट व्हिडिओ तसा दिसला तर लगेच स्वॅप करतो, पुढचा व्हिडिओ पाहायला जातो. तशा प्रकारे जर तुमचा व्हिडिओ होत असेल, ठीक आहे, तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ स्वॅप होत असेल, तर तिथे सुद्धा तुमचे व्ह्यूज काउंट होणार आहेत. हो, ते व्ह्यूज रेग्युलर व्ह्यूज मध्ये काउंट होणार आहेत. आता इथे तुमचा फायदा कोणता आहे? फायदा असा आहे की तुम्हाला कळेल इथे की तुमचा एंगेज व्ह्यू मध्ये जर तुमचे व्ह्यूज काउंट होत असतील, जास्त व्ह्यूज तुम्हाला दिसत असतील, तर तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ एकदम बेस्ट आहे, एंगेजिंग आहे, असं तुम्हाला समजेल. आणि जर समजा तुमचा रेग्युलर व्ह्यू मध्ये व्ह्यूज जास्तीत जास्त काउंट होत असेल, व्ह्यूज तिथे भरभरून दिसत असतील तुम्हाला, तर तुम्हाला असं समजेल की तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला स्वॅप करत आहेत ऑडियन्स, म्हणजे तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ एंगेजिंग नाही. समजा एंगेज व्ह्यू मध्ये जर जास्त व्ह्यूज दिसत असतील तुम्हाला, तर तुम्ही असं समजायचं, अरे वा, आपला हा एकदम शॉर्ट्स व्हिडिओ बेस्ट आहे, एंगेज व्ह्यू मध्ये दिसत आहेत, आपले ऑडियन्स शॉर्ट्स व्हिडिओ एंड पर्यंत पाहत आहेत, पूर्ण पाहत आहेत. आणि रेग्युलर व्ह्यू मध्ये जर तुमचे व्ह्यूज जास्त दिसत असतील तुम्हाला, तर तुम्ही असं समजून जा की तुमचे व्ह्यूज स्वॅप होत आहेत आणि ऑडियन्सला एवढा इंटरेस्ट दिसत नाही आपल्या शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये. ठीक आहे, तर इथे तुमचा फायदा असा आहे की तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ पहिला अपलोड केलेला आहे त्यापेक्षा जास्त तुम्ही बेस्ट शॉर्ट्स व्हिडिओ बनवू शकता आणि एंगेज मध्ये तुमचा तो शॉर्ट्स व्हिडिओ काउंट करू शकता. हो, आता इथे तुमचा हा फायदा आहे. तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करताना नेमकी चूक काय करताय? जसं की मी आता तुम्हाला सांगितलं, आपण थंबनेल पाहतो तेव्हाच आपण तो शॉर्ट्स व्हिडिओ एंड पर्यंत पाहतो. तसंच शॉर्ट्स व्हिडिओला थंबनेल खूप गरजेचं आहे. तुम्ही थंबनेल जर लावलं नाही, एंगेजिंग पार्ट तुम्ही ऑडियन्सला दाखवला नाही, तर तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला एंगेज व्ह्यूज मध्ये काउंट धरलं जाणार नाही. जर समजा तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला थंबनेलच नसेल, तुम्ही असंच काहीतरी पार्ट लावत असाल, तर शॉर्ट्स व्हिडिओ स्क्रोल केला जाईल. ठीक आहे, तिथे तुमचे व्ह्यूज रेग्युलर व्ह्यू मध्ये जास्तीत जास्त तुमचे व्ह्यूज दिसतील तुम्हाला. आता मला असं विचारसान ताई, एंगेज व्ह्यू आणि रेग्युलर व्ह्यू मिळून मॉनिटाईज साठी काउंट होणार आहेत का? नाही, तिथे फक्त मॉनिटाईज साठी काउंट होणार आहेत, एंगेज व्ह्यूज काउंट होणार आहेत, रेग्युलर व्ह्यूज काउंट होणार नाही. फक्त ते बघण्यासाठी चांगले आहेत, दाखवण्यासाठी चांगले आहेत. आणि तुमची चूक, तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करताना आपण काय करतोय, आपला शॉर्ट्स व्हिडिओ एंगेजिंग आहे का, आपला शॉर्ट्स व्हिडिओ ऑडियन्स पाहत आहेत का, हे तुम्हाला तिथे कळून जाईल. म्हणजे आता कसं आहे, तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ जर 1 सेकंदाचा जरी पाहिला ऑडियन्सने, तरी तुम्हाला तिथे रेग्युलर व्ह्यूज मध्ये व्ह्यूज दिसतील. अशा प्रकारे म्हणजे थोडासा अर्धा सेकंद जरी पाहिला तरी तिथं तुम्हाला व्ह्यूज दिसायला लागतील रेग्युलर व्ह्यू मध्ये. तर अशा प्रकारे ही अपडेट होती. तुम्हाला कशी वाटली ही अपडेट? तुम्हाला जर जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओचे व्ह्यूज
आणायचे असतील, वाढवायचे असतील, तर तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ एकदम एंगेजिंग बनवा. थंबनेल राहू द्या, बेस्ट पार्ट राहू द्या तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओचं थंबनेल. तेव्हा कुठं ऑडियन्स तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ पूर्ण पाहतील, एंडपर्यंत पाहतील आणि तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ एंगेज व्ह्यूजमध्ये काउंट होईल. ठीक आहे. तर ठीक आहे, शॉर्ट्स क्रिएटरसाठी एकदम छान अपडेट आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. चला असेच युट्यूबच्या संदर्भातले नवीन अपडेट घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जर तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मला लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.